दायक खुलासा आमची नागपूरची प्रतिनिधी सरिता कौशिकीचा एक खास रिपोर्ट आहे राज्यातल्या नक्षलवादाच्या संदर्भात। छत्तीसगड असो किंवा राज्यातलं गडचिरोली, चंद्रपूर असे अन्य काही जिल्हे या ठिकाणी नक्षलवाद्यांचा गेल्या काही काळापासून जबरदस्त वाईट गोष्टी त्यांच्या सुरू आहेत, खुनी खेळ सुरू आहेत नक्षलवाद्यांचे। आणि या नक्षलवाद्यांचा कशा प्रकारे ट्रेनिंग त्यांना दिलं जातं, गावकऱ्यांना कशा प्रकारे याच्यामध्ये फसवलं जातं, याच संदर्भातला एक खास रिपोर्ट पाहूया। छत्तीसगडमधलं दंतेवाडा असो की महाराष्ट्रातलं गडचिरोली, केंद्र सरकारच्या अथक प्रयत्नानंतरही नक्षल्यांच्या मुसक्या आवळल्या जात नाहीयेत। रानावनात फिरणाऱ्या नक्षल्यांची ताकद नेमकी कशात आहे हे दाखवणारी सीडीज स्टार माझाच्या हाती लागली आहे। नक्षलवाद्यांनी आयोजित केलेल्या एका काँग्रेस अधिवेशनाचं चित्रीकरण या सीडीत आहे। नक्षल्यांचा रोजचा दिनक्रम कसा असतो, त्यांचं ट्रेनिंग कसं चालतं याची कल्पना ही सीडी पाहिल्यानंतर येऊ शकेल। अधिवेशन असो वा नसो, नक्षल्यांचा प्रत्येक दिवस सुरू होतो व्यायामानं। जंगलात चपळतेनं वावरता यावं यासाठी रोजचा व्यायाम कधीच चुकत नाही। दलामध्ये नवीन भरती झालेल्यांना बंदुकी चालवण्याचं प्रशिक्षण मिळावं यासाठी खास शिबिरं आयोजित केली जातात, जिथे एकाच जागेवरून दोन्ही दिशांना फायरिंग करण्याचे धडे दिले जातात। अँबुशच्या दरम्यान अशा फायरिंगचा सराव कामी येतो। आपल्या सुरक्षा दलांना जंगलात काम करण्याचं ट्रेनिंग द्यावं लागतं, पण नक्षलवादी मात्र याच जंगलात राहतात। या जंगलाच्या बाहेर कधी निघण्याची ना त्यांना आशा आहे ना अपेक्षा, आणि ह्याच गोष्टीमुळे त्यांचं हे रोजचं जीवन त्यांचं ट्रेनिंग बनतं। आणि या ट्रेनिंगचा फायदा त्यांना फायटिंग फिट राहण्यामध्ये होत आहे, आणि हेच या सीडीतून आपल्याला लक्षात येत आहे। जंगलातल्या प्राण्यांची शिकार करून त्यावरच हे नक्षली आपलं पोट भरतात। शिजवलेलं मांस झाडाच्या पानावरच घेऊन त्यावर ताव मारण्याची त्यांची पद्धत। काट्याकुट्यात फिरताना पायात चप्पल असलीच पाहिजे असाही काही नेम नाही। निरपराधांचे क्रूरतेनं बळी घेणाऱ्या नक्षल्यांचा चेहराही या सीडीत तुम्हाला पाहायला मिळेल। शिबिरात लुंगी किंवा टॉवेल लावून नाचणारे हे नक्षली जंगलात राहणाऱ्या आदिवासींपैकीच एक आहेत। युनिफॉर्म चढवला की हे नक्षली बनतात। एरवी त्यांचं जगणं सामान्य आदिवासींप्रमाणे, त्यामुळे पोलीस दलाच्या हाती ते कधीच लागत नाहीत, आणि त्यामुळेच नक्षल्यांचं नेटवर्क शाबूत राहतं। मोठमोठी ऑपरेशन क्रूरतेनं राबवण्यासाठी या नक्षल्यांचं ब्रेन वॉशिंगही केलं जातं। पोलीस चकमकीत बळी पडलेल्या नक्षल्यांना हिरो बनवून त्यांची स्मारकं उभारली जातात। पोस्टरच्या माध्यमातून नक्षली विचार त्यांच्या मनावर बिंबवले जातात। सामान्य माणसाची लढाई लढायला नक्षली निघाले होते, मात्र आज त्या सामान्य माणसाला ते मारत आहेत। त्यांच्या संपूर्ण आंदोलनाचे जे सुरुवातीचे नेते होते, मग ते कानू सन्याल असो पश्चिम बंगालचे की कोंडापल्ली सीतारामय्या आंध्र प्रदेशचे, सगळ्यांच्याच मनामध्ये नैराश्य आलं ज्या प्रकाराने हे आंदोलनाचं स्वरूप पुढे होत चाललं। खरं तर आज ज्या प्रकारची क्रूरता आणि हिंसा या सामान्य माणसांना भोगावी लागते आहे, त्यासाठी स्वतःच्या काडर्सचं सुद्धा नक्सलींना एक्स्ट्रीम असं ब्रेन वॉश करावं लागतं, आणि त्यामुळे ह्याचा अभ्यास सुद्धा रोज जंगलात होत आहे। पॅरामिलिटरी फोर्सेस आणि नक्षल्यांच्या मानसिकतेतला बेसिक फरक ही सीडी पाहिल्यानंतर लक्षात येऊ शकेल। स्टार माझाला मिळालेली ही सीडी नक्षलवाद विरोधी पथकाचे डीआयजी सुनील रामानंद यांनीही पाहिली। नक्षलवाद्यांच्या ट्रेनिंग बद्दल कोणतंही वक्तव्य करणं त्यांनी टाळलं, मात्र नक्षलवाद्यांच्या जीवनशैलीचा अभ्यास करून त्याप्रमाणे पोलीस आपली रणनीती बदलत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। मागचे जे काही आपण एन्काउंटर्स मध्ये सीजर्स केलेले आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला 9 काँग्रेसचं बरंचसं लिटरेचर सुद्धा मिळालेलं आहे, आणि या सीडी मध्ये जे काही त्यांनी ट्रेनिंग कॅम्प्स वगैरे दाखवलेले आहेत त्याच्याबद्दल आपल्याला वी आर अवेअर ऑफ दॅट, आणि त्याच्यामुळे त्यांची ट्रेनिंगची कार्यप्रणाली स्पष्ट होत आहे। आम्हाला जे काही सीजर्स मिळतात आणि ज्याच्यामधून आम्हाला त्यांच्या मेथडॉलॉजी बऱ्याचशा काही समजतात, त्याच्याप्रमाणे आम्ही आमची रणनीती करत असतो। दंतेवाड्यातल्या हल्ल्यात नक्षल्यांनी अख्खी बस उडवली होती, तर गडचिरोलीत साध्या वेशात लग्न समारंभाला आलेल्या पोलिसांना त्यांनी यमसदनाला धाडलं होतं। प्रत्येक वेळी सरकारचं इंटेलिजन्स फेल ठरतं, मात्र नक्षल्यांचं इंटेलिजन्स आपलं काम चोख पार पाडतं।
24 तास जंगलात राहणाऱ्या नक्षल्यांना इथला कानाकोपरा माहीत असल्यानं त्याचा फायदा होत असावा असं सुरक्षा तज्ज्ञांचं मत आहे. पॅरामिलिटरी फोर्सेस हे फक्त रस्त्यावरच अवलंबून असतात. ज्या रुळलेल्या पायवाटा किंवा बांधलेले रस्ते आहेत त्याच्यावरच ते चालतात आणि त्याच्यामुळे नक्षलवाद्यांना ते सगळे रस्ते आणि पायवाटा माहिती असल्यामुळे या लोकांना अँबुश करणं त्यांना फार सोपं जातं. तिथली जी क्लायमेट आहे, ह्युमिड क्लायमेट आणि जंगलामधलं जे क्लायमेट आहे हे नॉर्थ इंडियामधनं आलेले जे पॅरामिलिटरी फोर्सेस आहे ते त्या क्लायमेटमध्ये वावरण्याकरता त्यांना ॲक्लिमॅटायझेशन झालेलं नसतं. त्याच्यामुळे त्यांची जी एनर्जी सॅपिंग असतं ते फार लवकर होतं, नक्षलवाद्यांचं लवकर होत नाही. आतापर्यंत प्रशासनाशी लढणाऱ्या नक्षल्यांनी सामान्य नागरिकांनाही आपलं लक्ष बनवलंय. नक्षल्यांचा खात्मा करण्यासाठी त्यांच्याच गनिमी काव्याचा शस्त्रासारखा वापर होणं गरजेचं आहे. नक्सलींना कोण लढा देणार, पोलीस, सीआरपीएफ की आर्मी, हे आता इतकं महत्वाचं उरलेलं नाहीये. कारण महत्वाची गोष्ट ही आहे की नक्सलींची जी युद्धनीती आहे गुरिला युद्धाची, त्याला आपण खरंच उत्तर देऊ शकतो का? कारण संख्येनी जवान कितीही जास्त असले, कितीही चांगले असले आणि कितीही चांगली शस्त्र ही आपल्या फोर्सेसकडे असली तरी जोपर्यंत त्यांना गुरिला युद्ध लढता येणार नाही तोपर्यंत त्यांना खऱ्या अर्थाने नक्सलींचा सामना करता येणार नाही. नांदेडहून योगेश लाटकरसह सरिता कौशिक, स्टार माझा, नागपूर. अतिशय एक धक्कादायक वृत्त पाहिलं. आमची प्रतिनिधी सरिता कौशिकनं हे सगळं वृत्त आपल्यापर्यंत आणलं होतं. एक छोटासा ब्रेक घेऊया. पाहत राहा स्टार माझा.